नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? मजेतच असायला हवं. इथं माझा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला होता. जेवण वगैरे पण झाली होती. किचन ओटा क्लीन केला आणि म्हटलं ओवी काय करत आहे, चला बघूया ओवी काय करत आहे. तुम्हीच आहे का? तर पिल्लू, तू काय करते? हां हां, गुलाबजामुन. मला दे ना मग, मला दे ना मग खायला. थँक्यू. ओवी, काय करतेस तू? गुलाबजामुन बघू दे. तर माझा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत ना ओवी पिठासोबत असं खेळत बसते. चपात्या वगैरे करते, गुलाबजामुन बनवते आणि दुसरे पण खेळ खेळत असते. तर टी व्ही वगैरे बघण्यापेक्षा अशा प्रकारे जर लेकरांना नादी लावलं तर ते आपल्यासाठी आणि लेकरांसाठी पण खूप मस्त आहे. तर इथं माझं ना दुसऱ्या दिवशी सकाळचं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे. मी माझ्या आवडतीची मॉइश्चरायझर पहिल्यांदा लावून घेतलं, नंतर क्रीम लावली. तर बघू शकता किती मस्त असा लुक येतो. थोडंसं आपलं आवरलं ना तर आपल्याला पण काम करण्यासाठी फ्रेश वाटतं. आणि इथं मी थोडीशी लिपस्टिक आणि काजळ पण लावून घेतलं आहे. तर अशा प्रकारे असतं माझं सकाळचं थोडंसं स्किन केअर. इथे इडलीचं वगैरे पीठ मी संध्याकाळीच वाटून ठेवलं होतं. तर ओवी बघा इथे कशी करत होती, मला मदत करत होती. तर इथे बघू शकता तुम्ही, मी ना खूप दिवसापासून हे झाड आणलं होतं गावाकडून, थोडंसं फांदी. तर ती किती मस्त फुटली आहे. ती मला ना दुसऱ्या कुंडीमध्ये लावायची होती. तर माती आणायला काही मुहूर्तच भेटत नव्हता. आज ना खूप पाऊस पडला होता, तरी पण मी जाऊन आज माती आणलीच. कारण मला गणपती बाप्पा येणार आहेत त्यासाठी धान पण उगवायला टाकायचं होतं. त्यासाठी ते माती वगैरे आणून झाड वगैरे लावून घेतलं. आणि हे ना दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप आहे. संध्याकाळी एवढं मी काही शूट केलं नव्हतं कारण वेळच भेटला नव्हता. आणि मी सिंपल अशी खिचडी बनवली होती संध्याकाळी, त्यामुळं एवढं शूट केलं नव्हतं मी. तर इथं मिस्टरांचा टिफिन वगैरे बनवायला सुरू आहे माझा. नाश्त्याला पण आज उत्तप्पे बनवणार आहे मी. आणि मी ना साध्याच तव्यावर मी उत्तप्पे वगैरे बनवते. आणि एक चिटकत नाहीत, काही नाही, एकदम मस्त असे बनतात. इथं दूध वगैरे पण तापायला ठेवायचं होतं. माझा चहा वगैरे पण इथं तयार झाला होता. सकाळी सकाळी ना चहा वगैरे प्यायला ना मन खूप असं थोडंसं फ्रेश वाटतं आणि कामाला ना एक्स्ट्राची एनर्जी मिळते. तर मी तर चहा पिल्याशिवाय ना मला तर करमतच नाही. तर चहा वगैरे तर माझा पिऊन झाला होता. थोडीशी ब्रेड पण खाल्ली होती मी, त्यासोबत नाश्ता केला होता. आणि मिस्टरांना इथं आवऱ्याची शेंगाची भाजी बनवत आहे. तर तुम्ही कशी भाजी बनवता ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मी सिंपल पद्धतीने जिरे, मोहरी आणि लसूण टाकलं आहे तेलामध्ये. आणि तो चांगलं तडतडला ना तर शेंग टाकून घ्यायची स्वच्छ धुवून. नंतर चटणी, शेंगदाण्याचे कूट आणि मीठ टाकून व्यवस्थित असे पाणी वगैरे टाकून झाकून ठेवायचे. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची वरून. आणि मला आज नाश्ता पण बनवायचा होता. कालचं इडलीचं पीठ उरलेलं होतं, ते पण बनवायचं होतं. तर ते पीठ बघू शकता तुम्ही, थोडंसंच आहे उरलेलं. तर मला उत्तप्पे बनवायचे होते कारण त्यासोबत चटणी वगैरे काही बनवणार नाही मी, फक्त उत्तप्पे कांदा, टोमॅटो, मिरची टाकून खूप मस्त लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मी ना उत्तप्पे, डोसे असो काही असो माझ्या साध्याच तव्यावर बनवत असते. ज्याच्यावर मी चपात्या वगैरे रेग्युलर बनवते ना त्यावरच बनवते. आणि माझ्यासोबत नेहमी काय होतं, डोशाच्या तव्यावर ना डोसा उत्तप्पा असो, पहिला डोसा उत्तप्पे चिटकूनच बसतो. त्यामुळं चला म्हणलं आपल्या रेग्युलरच्या तव्यावरच मस्त असा उलटतो डोसा. तरी त्या ठेसा वगैरे मी बनवायला घेतला आहे. त्यासाठी मिरच्या आणि शेंगदाणे, लसूण भाजून आपला थोडंसं मीठ टाकून ठेसा पण तयार आहे. तर चला आपण आता उत्तप्पे बनवायला घेऊ. आणि आज मी ना काही किचनवर थोडंसं असं सांडलं ना तर ते पुसत राहते आधीमध्ये, कारण आपला किचन ओटा ना एकदम स्वच्छ राहतो.
तर इथे 5 वाजले होते. मला पनीरची भाजी वगैरे बनवायची होती. माझ्या चपात्या वगैरे झाल्या होत्या कारण आम्हाला जायचं होतं डीमार्टला सामान आणण्यासाठी. पनीरसाठी मी इथं कांदा, टोमॅटो आणि थोडेसे काजू मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि नंतर पेस्ट करून तेल सुटेपर्यंत भाजून घेतले. त्यामध्ये मसाले वगैरे पण ॲड केले, शिमला मिरची वगैरे, आणि झाकून ठेवायचं शिमला मिरची ॲड केल्याच्या नंतर, कारण मस्त असं तेल सुटतं मसाल्यांना. आणि इथं पनीर मिक्स आपली जी ग्रेव्ही असते, मसाला भेटतो ती नंतर ॲड केलेली आहे. ते पण तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे झाकून ठेवायचं. नंतर कोथिंबीर आणि पनीर ॲड करायचे. पनीरना मी दरवेळेस ड्राय रोस्ट करून घेते थोडंसं, पण आज तसंच ॲड केलेलं आहे. तर मस्तपैकी असं इथं चपात्या पण मी बनवल्या. स्वयंपाक झाल्यावर ना आरती करायची होती, तर आरती वगैरे करून घेतली. आणि आजच्या जेवणामध्ये होतं पनीरची भाजी, चपाती, कांदा आणि मोदक. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.